अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इच्छापूर्ती उपाय बघणार आहोत. अशक्य गोष्ट ही शक्य होईल असा उपाय आज आपण बघणार आहोत. तर बघा, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की औदुंबराचे जे झाड आहे ते खूप पवित्र आहे. त्याचे अनेक सारे औषधी गुणधर्म आहेत. उंबराचं फळ हे खूप औषधी गुणांनी भरलेलं आहे. बघा, आपण जर आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी या उंबराच्या झाडाच्या पानाचा उपाय केला तर आपली इच्छा कितीही कठीण असू देत 100% पूर्ण होणारच. कारण औदुंबर वृक्ष दिव्य पवित्र वृक्ष आहे. त्या झाडाच्या मुळाशी साक्षात श्री दत्त महाराज, श्रीपाद, श्री वल्लभ, श्री नरसिंह सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा अखंड वास असतो. तर बघा, हा उपाय सात्विक आहे. या उपायामुळे कुणालाही हानी होणार नाही हे लक्षात असू द्यात. या उपायामुळे फक्त आपली भरभराट होईल. संतान प्राप्तीसाठी तुम्ही हा उपाय करत असाल ती इच्छा पूर्ण होईल. नोकरी, प्रमोशन, स्वतःचे घर याकरिता तुम्ही उंबराच्या पानाचा अत्यंत प्रभावी उपाय करू शकतात. बघा, तुमच्या मनात एखादी इच्छा आहे, काम होत येतं आणि कुठे माशी शिंकते कळत नाही, सर्व विस्कळून जातं. आपण कष्ट तर करतोय पण नशिबाची साथ मिळत नाही, यश मिळत नाही, सतत अपयश येतं. केलेल्या कष्टाला नशिबाची साथ मिळणं तितकंच गरजेचं असतं. तर हा उपाय कुणीही करू शकतं. अगदी विधवा स्त्रिया, मुलं मुली, लग्न झालेले, न लग्न झालेले कुणीही हा उपाय करू शकतं. किंवा तुम्ही घरातील एक मंडळी आहात, आपल्या घरातील दुसऱ्या व्यक्तींसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात. कुणीही कुणासाठी हा उपाय करू शकतं. आणि 100% हा उपाय केल्यानंतर आपली इच्छा, जे काही कोणतं काम आहे त्यामध्ये आपल्याला सक्सेस मिळतं. 100% मिळतं. बघा, संतान प्राप्तीसाठी तुम्ही ट्राय करत आहात आणि तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं आहे की 8 दिवस थांबा म्हणजे आपल्याला कन्फर्म कळेल. तर अशा वेळेला तुम्ही हा उपाय नक्की करू शकता. तुम्ही घर घेत आहात तर घराचं काम लवकरात लवकर व्हावं, घराचे योग जुळून यावेत असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करू शकतात. तर तुम्हाला उंबराच्या पानाचा उपाय करायचा आहे. कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही या उपायाला सुरुवात करू शकतात. गुरुवारी शक्य नसेल तर कोणत्याही इतर दिवशी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. शक्यतो सकाळी हा उपाय करावा. सकाळी शक्य नसेल तर कमीत कमी तुम्हाला 12 ते 12:30 ही वेळ सोडून हा उपाय करायचा आहे. तर संध्याकाळी 5 वाजायच्या आत तुम्हाला झाडाखाली जायचं आहे. सर्वप्रथम हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची आहे. झाडाला, औदुंबराच्या झाडाला माफी मागायची आहे की मी तुमचं एक पान तोडत आहे. माझी अशी इच्छा आहे, ती पूर्ण करण्यासाठी मी तुमचं पान तोडत आहे, तर मला क्षमा असावी. आणि त्यानंतर झाडाचं एक पान देठासहित तोडायचं आहे. पान कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं, किडलेलं नसावं असं तुम्ही लक्षात घेऊन झाडाचं पान तोडायचं आहे. एक छोटीशी काडी औदुंबराच्या झाडाचीच आपल्याला घ्यायची आहे. अगदी छोटी, 1.5 ते 2 इंचा एवढी. या 2 गोष्टी घरी आणायच्या आहेत. त्याआधी तुम्हाला औदुंबराला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. नमस्कार करायचा आहे. आपली इच्छा बोलून दाखवायची आहे. तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये गेले असाल औदुंबराच्या झाडाखाली तर दत्त महाराजांचं दर्शन घ्या, नमस्कार करा, तुमची इच्छा बोलून दाखवा आणि घरी या. घरी आल्यानंतर तुम्हाला लागणार आहे गाईचे कच्चे दूध चमचाभर किंवा त्याच्यापेक्षाही कमी लागेल आणि थोडीशी हळद. दुधामध्ये हळद टाकून मिक्स करा, एक पेस्ट तयार करा. त्यानंतर ते पान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे, कापडाने कोरडं करायचं आहे आणि औदुंबराची काडी धुवून घ्या जी आपण आणली ती. देवासमोर आसन घेऊन बसायचं आहे. तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो असेल किंवा स्वामी महाराजांचा फोटो असेल तर स्वामी महाराजांच्या फोटोसमोर, दत्त महाराजांच्या फोटोसमोर तुम्हाला तुपाचा निरंजन लावायचा आहे. डाव्या साईडला तेलाचा दिवा लावायचा आहे. धूपबत्ती, अगरबत्ती लावून घ्या, देवांना नमस्कार करा. त्यानंतर आपण जी पेस्ट बनवली गाईच्या दुधात हळद घालून तयार केलेली पेस्ट, त्यामध्ये औदुंबराची काडी बुडवून त्या पानावरती तुमची इच्छा थोडक्यात एका शब्दात लिहायची आहे. एका वेळेस एकच इच्छा लिहायची आहे. लग्न, नोकरी, जसे की स्वतःचे घर, संतान प्राप्ती, प्रमोशन, पैसा टिकत नाही अशी तुम्हाला एका वेळेस एक इच्छा लिहायची आहे. त्यानंतर तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. ओम श्री दत्तात्रेयाय नमः, ओम श्री दत्तात्रेयाय नमः. किंवा आपल्या गुरूंचा जप तुम्ही करू शकता. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप तुम्हाला करायचा आहे. आणि हे पान लाल कापडामध्ये किंवा पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये अलगद उचलून ठेवायचं आणि हे पान तुम्हाला देवघरात ठेवायचं आहे. रात्रभर तिथेच राहू द्यायचं आहे आणि दत्त महाराजांना हात जोडून प्रार्थना करायची आहे. माझी
ही इच्छा पूर्ण होऊ देत. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी शुक्रवारी किंवा तुम्ही इतर ज्या दिवशी हा उपाय कराल त्याच्या दुसऱ्या दिवशी ज्या झाडाचे पान तुम्ही तोडले आहे त्याच झाडाखाली हे लाल कापडात किंवा पिवळ्या कापडात गुंडाळलेलं पान घेऊन जायचं आहे आणि थोडीशी माती बाजूला करायची. अगदी छोटा खड्डा हातानेच होतो तर हातानेच करायचा. ते उंबराचे पान त्यामध्ये ठेवायचे आणि वरून माती टाकायची. म्हणजेच झाडाखाली उंबराचे पान, औदुंबराच्या झाडाखालीच औदुंबराचे पान पुरवायचे. आपण जे इच्छा लिहिलेली आहे ते पान. पुन्हा एकदा उंबराच्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. दत्तगुरूंना प्रार्थना करायची आणि घरी निघून यायचं. दत्तगुरूंना आपली इच्छा बोलून दाखवायची आणि घरून निघून यायचं. अतिशय श्रद्धा विश्वासाने जर हा उपाय केला तर तुम्हाला गुरुवारपासून 40 दिवसात ते 3 महिन्यात तुम्हाला खूप चांगला रिझल्ट येईल. 40 दिवसात ते 3 महिन्यात तुमची इच्छा पूर्ण होईल. आता संततीसारखी इच्छा, घर होण्यासारखी इच्छा याला थोडा वेळ लागेल. ही इच्छा 40 दिवसात पूर्ण होण्यासारखी नाही. मात्र या उपायाने तुम्हाला संततीविषयी आनंदाची बातमी मिळेल आणि नवीन घराचे योग जुळून येतील. तुम्ही हा उपाय करून तर बघा. या उपायाला पैसे लागत नाहीत, फक्त श्रद्धा आणि विश्वास हवा. बाकी तुम्ही ज्या इच्छा बोलून दाखवल्यात त्या 40 दिवसात पूर्ण होतील. त्यावर हा रामबाण उपाय आहे. उंबराच्या झाडामध्ये दत्तगुरूंचा वास असतो. दत्तगुरू आणि श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्याला कधीच नाराज करणार नाहीत. तर मैत्रिणींनो, हा उपाय पुन्हा तुम्ही कोणत्याही गुरुवारी करू शकता. फक्त हा उपाय करत असताना पिरियड सूतक नसावं. पिरियड सूतक जेव्हा असेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. हा उपाय केल्याने तुम्हाला चांगला अनुभव येईल, पॉझिटिव्ह वाटेल, निगेटिव्हिटी नष्ट होईल. म्हणजे काय होणार, तुमच्या कामामध्ये तुम्हाला यश येईल. तर मैत्रिणींनो, तुम्ही हा उपाय नक्की करून बघा. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. तुम्ही नक्की करून बघा. तर चला, आजचा व्हिडिओ येथे सेंड करते. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली तर नक्की व्हिडिओला लाईक करून शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आठवणीने लिहा. तर भेटू पुन्हा अशाच एका नवीन सेवेसोबत. तोपर्यंत स्वामींची सेवा करत राहा, खुश राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.